चला मॅचला करूया सुरुवात 4 ओव्हरचा सामना। चला 4 ओव्हरची मॅच आहे। कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू द्या आणि निखिल बॉलिंग करतो पहिल्या ओव्हर मध्ये। फुल टॉस मिडॉनच्या वरतून पांडवला काउ फेसला। एक रन या बॉल वरती मिळते। दुसऱ्या बॉल वरती सिंगल निखिल पहिल्या ओव्हर मध्ये। वो कवसला कॅच होता पंचांकडे लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी असते रक्षक स्वप्नील आपण सातत्याने पैसे टाकण्याचे काम चांगली विकेट कीपिंग आपण प्रत्येक वेळामध्ये स्वप्नीलचे पाहिलेले आहे। चांगले बॅटिंग तो करतो आणि त्यानंतर ॲज अ विकेट कीपर म्हणून त्याची जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे। पहिल्या षटकामध्ये निखिल बॉलिंग करतो पहिल्या ओव्हर मध्ये। वेगवान चेंडू स्क्वेअर कट करतोय। कव्हर पॉइंटला निघाला बॉल थोडासा रूम मिळाला फायदा उचलत असताना डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौका। संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 5 या धावा संख्येवर। आडवा बॅटना फटका कडले डीप फाईन लेगला चालला बॉल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर। निखिलच्या विरोधामध्ये केलेला आक्रमण बॉल सीमा पार। अशा षटकार आलाय 6च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 11 वरती बिनगडी बाद। अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहिला ओव्हर नंबर 1 मध्ये। शेवटचा बॉल पावत स्वप्नील आता कशा प्रकारचे फिल्डिंग सेट करतो आपल्या टीम साठी ॲज अ कॅप्टन संकल्प पाटील कशा प्रकारे लीड करतात महत्त्वपूर्ण भूमिका या मॅच मध्ये। आतापर्यंत 11 फुल टॉस कव्हरला खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मधून निघाला चेंडू आणि चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला रन आउटची शक्यता ट्रॅकिंग एंड वर थ्रो फलंदाज बाद। मगाशी देखील उल्लेख केला की स्वप्नील एक चतुर आणि चालाक विकेट कीपर आहे आणि तीच भूमिका तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विकेट डाऊन फलंदाज बाद। 1 रन या बॉल वरती मिळते। संघाची धावा संख्या 1 गडी बाद 12 या धावा संख्या। ममता टीमचा एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती होता। टीमची धावा संख्या 1 गडी बाद 12 नवीन फलंदाज अतुल
ओव्हर नंबर 1 मध्ये निखिलने जबरदस्त बॉलिंग केली, खास करून पहिले 3 बॉल, त्यानंतर एक चौकार षटकार जरूर आला, परंतु अंतिम बॉल वरती रनआउटची विकेट. Thank you so much, DJ Akshay. Thank you so much. One for the over. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करतो पारस, 2 गडी बाद, 12 धावा. बाद झाला फलंदाज नुकताच हरेश, नवीन बॅटर निलेश. वेगवान चेंडू एक लागून पाठीमागे, झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. दोन बॉल वरती 2 विकेट. सलग 2 बॉल वरती 2 विकेट. पारस विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पारस ऑन हॅट्रिक बॉल पाहूयात. नवीन फलंदाज होता विवेक. डॉट बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू होता. एज लागल्याच्या नंतर पाठीमागे विकेट कीपरच्या हातामध्ये टप्पा पडून बॉल जातो. डॉट बॉल. पारस जबरदस्त कमबॅक. शहरापासून भरपूर दूर बाहेर जातो चेंडू. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 3 गडी बाद 13 वरती. 3 बॉल झालेत. पारस विकेट हॅट्रिक वरती होता. त्यानंतर डॉट बॉल आला. अंतिमचे 3 बॉल आता बाकी आहेत. लॉफ केला, झेलची शक्यता. पावर बिलकुल नाही फटक्यामध्ये. खेळाडू डाऊन द बॉल. झेल स्वीकारली. आणखीन एक फलंदाज बाद. संख्या 4 गडी बाद 13. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहिले. ओव्हर नंबर 1-2 मध्ये पारस
जबरदस्त कमबॅक आपल्या टीमला पहिल्या झोन बॉल वरती विकेट न त्यांना सुरुवात केली. त्याचा कॉन्फिडन्स जणू काय दुणावला आणि त्यानंतर चौथ्या बॉल वरती देखील विकेट मिळाली. धावा पुस्तकावरती धावा 4 गडी बाद 13. अतुल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजून एकही बॉल त्यांना फेस केलेला नाहीये. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. अंतिमचे 2 बॉल 4 गडी बाद 13. बॉल होते पारस खोलवर टप्पाचा चेंडू बॉलच बॅटर रन आउटची शक्यता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो कदाचित टर्न होऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो साठी त्याने जर चान्स घेतली असती तर विकेट घेण्याची शक्यता होती. 1 रन मिळते या बॉल वरती. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 4-5. 14 वरती अंतिम बॉल राहिला सेकंड ओव्हरचा. टोटल 14 वरती अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. क्लाउड अपील ऑप्सिक मिस करतोय. पंचांचा इशारा डॉट बॉल. काय बॉलिंग टाकलेली आहे पारसनं. 2 धावा देत 3 विकेट घेतलेल्या आहेत. दोन ओव्हर मध्ये धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 14 वरती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी महेश आले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अतुल. निखिल इंटरनेट निखिल इंटरनेट सर्व्हिस प्रोप्रायटर. निखिल स्ट्रायकिंग एंड शरीरापासून भरपूर दूर आहे. पावा धावा फ्रॉम द बॉडी प्रॉपर टप्पा. डॉट बॉल आला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये महेश. आडवा बॅट सहजतेने क्लिक आउट केला स्ट्रोकला. चालला बॉल सरळ सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ओव्हर नंबर 3 मध्ये षटकार आला महेश. षटकार आला महेशच्या विरोधामध्ये निखिलचा 6च्या मदतीने संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 4-5-20 या धावा. चला जास्तीचा टाइम घेऊ नका. कॅप्टन संकल्प पाटील याची नोंद घ्या. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती आपल्याला.
अंतिमचे 4 बॉल. लेग मिस करतो कदाचित. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या धावा संख्येवर. गोलंदाज प्रॉपर पिक केला. ओव्हर पिच होता. लॉक करत असताना काऊ फेसला बॉल सीमा पार. हा षटकार. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. महेशच्या विरोधामध्ये आक्रमण निखिलचं 2 षटकार आले. संघाची धावा संख्या 27. 2 ओव्हर मध्ये फक्त 14 होते आणि त्यानंतर आक्रमण आपण पाहतात. शेवटचे 3 बॉल या ओव्हर मध्ये बोलत आहे महेश. पुन्हा एकदा बी मध्ये केले. लॉंगर थोडासा वाईड आहे. फायदा उचलला चालला बॉल सरळ ब्लॅक स्क्रीन ला धडकण्यासाठी. सीमा तुलीतून बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. 5वा धक्का बसला. 31 ला 5. धावा संख्या 31 ला 5 धक्के इथून बसलेले आहेत. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 31. लॉस ऑफ 5 विकेट. रनआउट झाला फलंदाजातून. ओव्हर नंबर 3 मधील आता महेश साहा. विकेट धोक्यामध्ये. फलंदाज बाद. 1 रन या बॉलवरती मिळते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावा संख्येवर. आणखीन एक फलंदाज इथून बाद झाला. 6 गडी.
ओव्हर पूर्ण झाल्यात. आता चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर शैलेश आले चौथ्या ओव्हर मध्ये. सातवा एक विकेट मैदानाच्या बाहेर. राजेश आले नवीन फलंदाज लेफ्टी बॅटर. धावा पुस्तकावरती धावा 33 आहेत. अंतिमचे 5 बॉल या पहिल्या सत्रामध्ये. लेफ्टी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉल इज बॅक ड्राइव्ह. धावेसाठी कॉल, स्ट्रायकिंग थ्रू. एक रन पूर्ण झाले. सेकंडचा कॉल. कव्हरला देखील थोडीशी मिस्टेक झाली आणि बघता बघता या 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचलेली ते 35 वरती. अंतिमचे 4 बॉल आता ओव्हर नंबर 4 मध्ये बाकी आहेत. अतुल पास झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्वप्नील जबरदस्त कामगिरी त्यांच्या पाठीमागे गेलेली आहे ॲज अ विकेट कीपर. बोलवा टप्प्याचा चेंडू पाठीमागे चालला. पुन्हा एकदा महेश होते आता फिल्डिंगला. पाठीमागे फक्त सिंगल. 1च्या मदतीने संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली 36 वरती. उर्वरित 3 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला आहे ओव्हर नंबर 4 मध्ये. जावा स्विच करण्याचा प्रयत्न पायांवरती आलेला आहे. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. शेवटचे आता 2 बॉल बाकी राहिले. धावा पुस्तकावरती धावा त्या 36 धावा. शेवटचे 2 बॉल 8 गडी बाद झाले. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज राजा सोनावले आणि स्ट्रायकिंग एंडला विनय कॅप्टन. 2 बॉलचा खेळ बाकी. 36 धावा. कमी गतीने टाकला बॉल. चेंज ऑफ पेस. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला आहे. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. आतापर्यंत 36 बनला. कमी गतीने टाकलेला बॉल.
शैलेश अंतिम चेंडू एज टेकन आणखीन एक फलंदाज बाद 36 ला विकेट गेल्या त्या 9 आणि पहिला डावाचा खेळ कंप्लीट झाला. सतीश धावा संख्येचं टार्गेट 37 धावा संख्येचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. लगेचच आपण विनंती करूयात ममदा बोटीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि मानवली संघ आपल्या आघाडीचे बॅटर आपण रेडी करा. चला बॅट्समन बॉल चॉईस करून घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये जा. सदतीसचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम. आघाडीची जोडी संकल्प पाटील आणि त्याच्या सोबत अविनाश डायरे आणि संकल्प पाटील या आघाडीची जोडी. चला 37चं टार्गेट बॉल तयार. चांगल्या चेंडू पासून सुरुवात केलेली आहे राजेश सोनावले यांच्या वतीनं. पहिलं षटक प्रगती पथावरती स्ट्रायकिंग एंडला
संकल्प पाटील अर्थात मवी स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश. चांगला बॉल वेगाने टाकला हा चेंडू. पहिला चेंडू एकचा टर्न होता, दुसऱ्या बॉल वरती वेग दाखवला. 2 बॉल सलग. 37 या धावा संख्येचं इथून ठेवण्यात आलेलं टार्गेट. अविनाश डायरे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती संकल्प पाटील अर्थातच मवी. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 37 बनवायच्या. बोलत आहे बॅकफुटला जाऊन टच करण्याचा प्रयत्न. वेग दाखवला पुन्हा एकदा या बॉल वरती. आणखीन एक डॉट. सलग 3 बॉल इथून डॉट फेकत असताना बॉलर राजेश सोनावले मवी यांच्या विरोधामध्ये. आणखीन एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. सलग 4 डॉट बॉल इथून फेकलेले राजा सोनावले यानं. स्ट्रायकिंग एंडला मवी पाहुयात. एक उत्कृष्ट फलंदाज मानिवली टीमचा लीग स्टेज मध्ये असू द्यात, कशाही प्रकारे चांगली बॅटिंग त्याची राहिलेली आणि सलगचा 5वा डॉट बॉल इथून आला. प्रथमतः आपण पाहतात मवी यांच्या विरोधामध्ये कुठल्या तरी गोलंदाजाने अशा प्रकारची बॉलिंग केली असावी लीग स्टेज मध्ये. मग नेरळ परिसर प्रीमियर लीग असू द्यात, केपीएल असू द्यात, सातत्यानं मानवली टीमच्या वतीने त्यांची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. परंतु आता सलग डॉट बॉल इथून फेस केले ते तब्बल 5. रनआउटची शक्यता होती, रन घेतलेली नाहीये आणि या स्पर्धेमधील पहिलं मडन षटक इथून हाताळलंय गोलंदाज राजेश सोनावले. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 18 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 37 धाव संख्येची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात या ओव्हरचा इन्स्टंट हायलाइट. पहिला बॉल थोडासा टर्न होता, सेकंड बॉल वरती वेग दाखवला, प्रॉपर यॉर्कर टाकला. तिसरा बॉल आपण पाहिला लेग कटर स्वरूपाचा चेंडू. तिसरा बॉल वरती आपण पाहिला. चौथा बॉल तशाच पद्धतीचा होता, अलग द स्पिन खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन. 5वा बॉल स्टेप आउट होऊन काच होता आणि अंतिम बॉल आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवला, एज लागून पाठीमागे गेला होता. रनआउटची शक्यता होती परंतु अविनाश डायरे याने रिस्क घेतले नाहीये आणि पहिलं षटक इथून मॉडर्न ओव्हरच्या स्वरूपामध्ये हाताळत असताना कुठल्या प्रकारची रन पहिल्या ओव्हर मध्ये आलेला नाही. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये 37 धाव संख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये निलेश आलेत. 18 मध्ये 37 या धावा संख्येची आता गरज. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलिंग मार्क वरती निलेश आलेत. अविनाशला पहिला बॉल आता मिळाला. त्या बॉल वरती त्याने सिंगल काढली आहे. 1 या धावा संख्येवरती संघ जाऊन पोहोचला. 7 चेंडू नंतर पहिल्या धावा संख्येची वाट त्यानं तब्बल 6 चेंडू पाहावी लागलेली. सतरा मध्ये 36. बोलत उलटो असे मिस झाला बॉल. जेलची शक्यता मिड ऑफला. हरेश आले डाऊन द बॉल. जेल पकडली आहे. फलंदाज बाद झालेत. मवी पहिला धक्का 1 या धावा संख्येवर.
एक गडी बाद एक उर्वरित 16 चेंडू आता बाकी राहिलेले आहेत आणि विजयासाठी 16 चेंडूंमध्ये 36 धावा संख्येची गरज. नवीन फलंदाज पवन आता मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद एक. चांगला बॉल, वेगवान चेंडू टाकलाय निलेशनं. डॉट बॉलला 3 बॉल मध्ये फक्त 1 रन दिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात ममदापूर टीमच्या वतीनं खराब झाली सुरुवात मानिवली टीमची. विकेट वरती राहिला चेंडू, सिंगल अविनाशला स्ट्राइक इथून मिळते. चांगली संकेत आहेत खऱ्या अर्थानं मानिवली टीम साठी की अविनाश आता स्ट्रायकिंग एंड वरती थांबणं गरजेचं आहे. संघाची धावत संख्या ही 2 वरती, टार्गेट 37 अंतिमच्या या ओव्हर मध्ये. आता बॉल बाकी राहिले ते 2. मिड ऑफला बीट करत एक्स्ट्रा कव्हरला खेळले. पहिली रन तर वेगाने, दुसरी रन घेतली नाही आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. असं वाटलं की सहजतेने 2 धावा पूर्ण होतील, परंतु थ्रो चांगला होता विनयचा. सरळ विकेट बॉलर एंडला, माफ करा विकेट कीपर एंडला. त्या दरम्यान एकच धाव मिळाली. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का लागला दुसरा दोन्ही या धावा संख्येवर. अंतिमचे 2 बॉल, धावा संख्या जाऊन पोहोचलेली 3 वरती. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले फलंदाज. आपण पाहतात पवन बाद झाला आणि आता नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती स्वप्नील. लागून ऑन साइड ला आलाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत विवेक. जबरदस्त फिल्डिंग. त्यानंतर हा थ्रो, फक्त 1 रन या देखील बॉल वरती. संघाची धाव संख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 या धाव संख्येवरती. आता स्वप्नीलला जास्त काळ स्ट्राइक कदाचित ठेवावं लागेल. त्यानंतर बाळाला जास्त काळ स्ट्राइक ठेवावी लागेल. 12 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 या धाव संख्येची आवश्यकता. 12 मध्ये 33. स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील. पहिलाच बॉल, जेलची शक्यता. विवेकची जेल आणि फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आता कदाचित पाहावी लागेल. भरपूर काल चेंडू हवेमध्ये होता, मागे धावले होते आणि जेल. रनिंग कॅच विवेक यांच्या वतीनं.
1 ते 2 वर्षामध्ये हा इम्प्रूव्हमेंट आपण पाहतात. विवेक सोनावलेचे त्याचा चेहऱ्यावरचा हास्य तुम्हाला सर्व काही सांगून देईल. 2 वर्ष त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली क्रिकेट वरती, कारण जवळपास 13वी ते 14वी पर्यंत बॅट देखील कशी पकडायची ज्या प्लेयरला ठाऊक नव्हतं त्यांनी आज 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग केली. कदाचित आता 4थ्या ओव्हर मध्ये बॉलिंग देखील करताना पाहायला मिळेल. बोलत आहे वेगवान बॉल पिक केला, मिड ऑफ ला झेलची शक्यता, खेळाडू डाऊन द बॉल, आणखीन एक झेल पकडली, फलंदाज बाद, झेल पकडली प्रसादनं, बॅट्समन आउट. बॉलर निखिल पायांवरती होता चेंडू, पंचांकडे अपील, लेग स्टिक मिस करतोय. 1 रन तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला, दोन्ही बॅट्समन 2 आतापर्यंत पूर्ण केल्यात. फक्त 2 धावा या बॉल वरती लेग बाईटच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 2च्या साह्याने. ते आतापर्यंत 8 वरती, विजयासाठी 29 बॉल बाकी आहेत, 7 बॉल मध्ये 29. सात बॉलचा खेळ बाकी आहे, 7 मध्ये 29 या धावसंख्येची आवश्यकता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 गडी बाद 8 वरती, विजयासाठी 29 उर्वरित 7 बॉल मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लूक, डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक निलेश. पहिले रन पूर्ण झाले, सेकंडचा कॉल, सॅकिंग एंडला थ्रो वेगानं, आणि बघता बघता 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 10 वरती, विजयासाठी 27 धावा संख्येची इथून गरज आहे. बॉल आता बाकी राहिलेला 6. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी 27 ची आवश्यकता. अतुल बॉलिंग. पहिलाच बॉल वाईड इज लॉंग ऑफ ला खेळले, क्षेत्ररक्षक विनय होते. चांगली फिल्डिंग डीप मध्ये वाईड इज लॉंग ऑफ ला, आणि ऍक्युरेट थ्रो बॉल सेंटरला. 2 धावा या बॉल वरती, संघाची धावा संख्या 12, विजयासाठी 25. 5 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता.
खोदून काढलाय लॉंग ऑफला, जवळपास नाहीयेत खेळाडू, बॉल चालला असेल सीमा पार, एक टप्पा घेत हा चौका. चौकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या 16 वरती. 5 बॉल मध्ये 25 करायचे होत्या, ते 4 मध्ये 21 आवश्यक. फुल टॉस जेलची शक्यता. निलेश होते डीप मध्ये, 1 रन पूर्ण झाले. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडासा खराब, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो तर विकेट कीपर कडून. फलंदाज बाद, 1 रन मिळते. 1 च्या मदतीने संघाची धाव संख्या 17 वर. तीन बॉल मध्ये 20 करायचे. हवेत खेळले. काउ फेसला खेळाडू, जेल पकडली. आता जंप पाहूयात. या बाद, बॅक फ्लिप जबरदस्त. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कमी गतीने टाकला चेंडू. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. टीमची धाव संख्या 18. विजयासाठी 19 धाव संख्येची गरज. वेगवान चेंडू टाकला. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. 1 बॉल मध्ये जवळपास आपण पाहतात विजयासाठी 18 ची आवश्यकता. चला जय गणेश तलवाडे बी टीमचे कॅप्टन या. लो फुल टॉस, आडवा बाटना प्रार. सदतीसचं टार्गेट होता आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मडन षटक याने टाकलेलं आहे. ते राजेश सोनावले ठरले या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. पप्प्या चला जय गणेश तलवडे बी